एकदा का गाडी चोरीला गेली की ती पुन्हा सापडणं खूप कठीण आहे आणि शक्यतो ज्यांची गाडी चोरीला जाते ती तर अपेक्षा ठेवत नाही की गाडी पुन्हा मिळेल। एकदा का गाडी चोरीला गेली की ती पुन्हा सापडणं खूप कठीण आहे आणि शक्यतो ज्यांची गाडी चोरीला जाते ती तर आमची गाडी देखील अशी गाडी पुन्हा मिळेल। महिन्यापूर्वी चोरीला गेली होती आणि महिनाभर तर आम्ही वाट पाहिली परंतु गाडी काही मिळाली नव्हती। मग म्हटलं चला आता नवीन गाडी घ्यावी, परंतु बोलतात ना काही वेळेस काही गोष्टी होऊन जातात आणि 2 महिने झाले या घटनेला की गाडी चोरी झाली होती आणि गाडी चोरी झालेली ती मानकोली येथे पुलाखालून तिथनं चोरी झालेली गाडी। महिनाभर वाट पाहिली तेव्हा काय नाही झालं आणि महिनाभरानंतर अचानक फोन आला पोलीस स्टेशनवर। एक बरं झालं की आम्ही जेव्हा गाडी चोरीला गेलेली तेव्हा त्याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती की बाबा अमुक अमुक ठिकाणाहून आमची गाडी चोरीला गेलेली आहे। तर पोलिसांनी तपासांती मला वाटतं महिन्याभरानंतर त्यांना काहीतरी तपास लागला आणि महिनाभरापूर्वी तिथनं फोन आला आम्हाला की तुमची गाडी सापडलेली आहे। मग त्यांनी ती आम्हाला गाडी बघायला बोलवलं, गाडी वगैरे आम्ही बघितली, शहानिशा केली आमची गाडी वगैरे। त्यानंतर जी काय प्रोसेस असते त्यांची ती प्रोसेस व्हायला पुन्हा महिना गेलेला आहे आणि ते पूर्ण गाडी विचारून झाल्यानंतर की महिनाभरात काहीच रिप्लाय आला नाही की गाडी तुमची घेऊन जा वगैरे। मग आम्ही म्हटलं जाऊ दे आता काय 2 दिवसात गाडी आम्ही बुक करणार होतो, नवीन गाडी घेणार होतो, परंतु अचानक कॉल आला आणि मी घरी बसलेलो। गाडी आमच्या भाऊजींची आणि सकाळी मला वाटतं 11 साडे11च्या दरम्यान भाऊजींचा फोन आला, अरे जरा निजामपूर पोलीस स्टेशनला येतो का म्हणून। आता बोललो निजामपुरा पोलीस स्टेशनला येतं काय रखडला, मग तो होतो की गाडी जी आपली आता बुक करणार होती गाडी इथून घेऊन जायला सांगितले आणि मग मी निघालो आणि गाडी आणायला गेलो तिकडे निजामपुरा पोलीस स्टेशनला। बघतो तर गाडी जागची काय चालू होईना, गाडी पूर्णपणे 2 महिने बंद असल्यामुळे एकदम जाम झालेली, ती चालू करण्यासाठी मला मागणं पूर्ण सपोर्ट द्यावा लागलेला आणि तरीसुद्धा गाडी काय चालू होत नव्हती। मग शेवटी भाऊजींनी धक्का मारत मारत गाडी आणली आणि गाडी धक्का मारत 1-2 ठिकाण पाहिले आम्ही, पण गॅरेज काय भेटत नव्हते। गॅरेज कापारीमध्ये आम्हाला एक गॅरेज दिसला, परंतु तिथे देखील त्यांनी बरा उशीर सांगितला की गाडी रिपेअर व्हायला उशीर होईल। मग त्यांनी एक अजून गॅरेज सांगितलं, त्या ठिकाणी गल्लीतनं निघा तुम्हाला गाडी बनवून भेटते, 4-5 जण एकत्र काम करतात। मग आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि ती गाडी बनवत आहोत आम्ही आणि ही गाडी बनल्यानंतर पुन्हा बाकी अजून प्रोसेस आहे। गाडी बनल्यानंतर गाडी पुन्हा आम्हाला जिथे आम्ही तक्रार केली होती पोलीस स्टेशनला ज्या ठिकाणी गाडी चोरीला गेली त्या ठिकाणी पुन्हा जाऊन या गाडीची तिथे म्हणजे शाश्वती याची काय बघा ही ती गाडी ज्याची तक्रार आलेली तुम्ही बोललेली घेऊन जाता, आम्ही घेऊन आलो तिकडून जिथे जमा असते। मग तिथून या गाडीचे जे काय पेपर असतील किंवा जे काय परवानगी असेल तुम्ही तुमची गाडी घेऊन जा, ते पूर्ण होणार आहे। तोपर्यंत तिथे गाडी बनवण्याचं काम चालू आहे। गाडी जागची काय हल्ली नाही, म्हणजे सर्व काही एकदम जाम झालं। 2 महिने बंद असलेली गाडी जेव्हा भेटते तेव्हा ती काय कंडिशनमध्ये येतं तुम्ही अंदाज लावू शकता। तरी पण आभार पोलिसांचे की त्यांनी आमची गाडी जी हरवलेली ती पुन्हा म्हणजे सापडली आमची गाडी, त्याबद्दल मनापासून आभार पोलिसांचे, धन्यवाद।